श्री नृसिंह सरस्वती जयंती ही पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वितीयेला येते आणि या दिवशी दत्तभक्त विविध पूजा, पारायण आणि श्री गुरुचरित्र ग्रंथाचे पठण करतात। तसेच नृसिंहवाडी, औदुंबर आणि गाणगापूर येथे विशेष उत्सव होतो। वाशिम जिल्ह्यातील कारंजा या गावी अंबा भवानी आणि माधव यांच्या पोटी नृसिंह सरस्वतींनी जन्म घेतला। त्यांचे मूळ नाव शालग्राम देवमाधव काळे असून ते नरहरी नावानेच ओळखले जात। नृसिंह सरस्वतींनी जन्मताच ओंकाराचा उच्चार केला, परंतु त्याशिवाय ते एकही शब्द बोलत नसत। 7 वर्षांनी आपले उपनयन करावे असे माता पित्यांना त्यांनी सुचविले। उपनयन होताच त्यांच्या मुखातून वेदवाणी बाहेर पडू लागली। नृसिंह सरस्वती हे संन्यासी होते। गुरुचरित्र या दत्त संप्रदायातील प्रासादिक ग्रंथामध्ये नृसिंह सरस्वती महाराजांच्या जीवन कार्याचे आणि लीलांचे वर्णन आले आहे। हा ग्रंथ दत्त भक्तांचा वेद मानला जातो। नृसिंह सरस्वतीमुळे महाराष्ट्रात दत्त संप्रदायाचा मोठा प्रसार झाला। महाराष्ट्रातील दत्त संप्रदायाचा प्रारंभ नृसिंह सरस्वतींच्या अवतारानंतर झाला असे मानले जाते। नृसिंह सरस्वतींनी शिव, विष्णू, देवी, गणेश आणि नृसिंह यांच्या उपासनेचा उपदेश केला। त्यांच्यामुळेच महाराष्ट्रात दत्त उपासना लोकप्रिय झाली। त्यांच्या निवासामुळे कारंजा, औदुंबर, नरसोबाची वाडी, गाणगापूर ही गावे दत्त भक्तांची तीर्थक्षेत्रे बनली। भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामींनी त्या काळात लोप पावत चाललेल्या वेदविहित धर्माची पुनर्स्थापना केली। लोकांमध्ये भक्ती मार्गाचा प्रसार केला। ते स्वतः अत्यंत कडक आचरण करीत असले तरी त्यांनी कृपा करण्यात भक्तांचा जात धर्म कधीच पाहिला नाही। श्री नृसिंह सरस्वतींचा अवतार काळ हा पुढील प्रमाणे आहे। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा।